नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाची सुगी यशस्वीपणे पार पडली आहे आणि आता सुरू होतोय तो रब्बीचा हंगाम। परंतु यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनीत ओलावा जास्त टिकून आहे। अशा परिस्थितीत पेरणी करताना योग्य नियोजन खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला काही 4-5 गोष्टींचं नियोजन करायचं आहे। तर चला जाणून घेऊया ITC मार्सकडून काही महत्त्वाच्या सूचना। पहिली गोष्ट आहे जमिनीची तयारी। अतिवृष्टीमुळे जर पाणी साचले असेल तर आधी त्याचा निचरा करा। जमीन किंचित कोरडी झाल्यावर खोल नांगरणी करा आणि शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळा। यामुळे जमीन सुपीक आणि पेरणी योग्य राहते। आणि दुसरी गोष्ट, योग्य पीक निवडा। ओलसर जमिनीसाठी या हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, ओवा, मेथी, कांदा आणि लसूण ही पिके योग्य आहेत। परंतु आपल्या परिसरातील हवामान आणि बाजारभाव पाहून निर्णय घ्या। आणि तिसरी गोष्ट आहे बियाणे आणि प्रक्रिया। फक्त प्रमाणित आणि निरोगी बियाण्यांचाच वापर करा। पेरणीपूर्वी बियाण्यांची थायरम, ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडाझाइमने बीज प्रक्रिया करा। यामुळे उगवण चांगली होते आणि रोगांपासून बचाव होतो। चौथी गोष्ट, खत आणि सिंचन व्यवस्थापन। खत आणि सिंचन व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे। या हंगामात जमीन आधीच ओली असल्यामुळे पहिलं सिंचन थोडं उशिरा द्या। माती परीक्षण अहवालानुसार खत वापरा। या सर्वांची माहिती तुम्हाला ITC मार्स ॲपमध्ये सहज मिळेल। आणि पाचवी गोष्ट आहे कीड आणि रोग नियंत्रण। ओलसर वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका असतो। त्यासाठी मार्स ॲपमधील क्रॉप डॉक्टर हे फीचर्स वापरा। फक्त फोटो अपलोड करा आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळवा। तर बांधवांनो, ITC मार्सच्या डिजिटल मार्गदर्शनाने नियोजन करा, पेरणी करा आणि उत्पादन वाढवा। ITC मार्स शेतकऱ्यांचा डिजिटल साथीदार, समृद्ध रब्बी हंगामासाठी एक पाऊल पुढे। धन्यवाद।